मित्रांनो नमस्कार. तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कर्मचारी म्हणून जर काम करत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी ठरणार आहे. विनंती एकच आहे की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला पाहिजे. चला आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. सरकारी नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी सध्या सगळ्यात जास्त चर्चा होत असेल तर ती आहे 8व्या वेतन आयोगाची. गेल्या अनेक महिन्यांपासून या संदर्भात चर्चा चालू आहे. प्रत्येकाच्या मनात हा एकच प्रश्न आहे की नवीन वेतन आयोग हा केव्हा लागू होणार, त्यामुळे आपल्या महिन्याच्या पगारात किती फरक पडेल. म्हणूनच आता अंदाज घेतला जात आहे की 8व्या वेतन आयोगात जर फिटमेंट फॅक्टर 1.92 ठेवला गेला तर वेगवेगळ्या स्तरातील सरकारी कर्मचाऱ्यांचा निव्वळ पगार किती असू शकतो. यामध्ये आपण धरून चाललो की महागाई भत्ता पूर्णपणे बेसिक मध्ये समाविष्ट होईल आणि एचआरए म्हणजे घरभाडे भत्ता एक्स शहरासाठी 30% असेल. ट्रान्सपोर्ट भत्ता हा मोठ्या शहरांनुसार विचारात घेतलेला आहे. आता हे लक्षात घ्या की आकडेवारी ही अधिकृत नाही, ती फक्त एक अंदाज तयार केली गेलेली आहे, ज्यातून तुम्हाला एक साधारण कल्पना मिळेल की नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर किती पगार हा मिळू शकतो. आपण तोपर्यंतचा चार्ट जो आहे ज्यामध्ये लेवल स्तर 1 ते 7 आहे ते आपण बघू शकता. 8वा वेतन आयोग लागू झाला आणि खालील आधार 1.92 फिटमेंट फॅक्टर एक्सर एचआरए उच्च टीपीटीए स्वीकारले गेले तर वेतन रचना खालीलप्रमाणे असू शकते. सर्वात खालील स्तरातून बोलायचं झालं तर लेवल 1 मधील कर्मचाऱ्यांचे सध्या मूलभूत वेतन हे 18,000 रुपये असेल. नवीन फिटमेंट फॅक्टर नुसार त्याचे सुधारित बेसिक सुमारे 34,560 रुपये इतके होईल. त्यावर एचआरए आणि टीए धरून एकूण पगार 46,278 रुपयापर्यंत पोहोचू शकतो. कपात जसं की एनपीएस आणि सीजीएचएस काढल्यानंतर या कर्मचाऱ्यांचा निव्वळ पगार हा सुमारे 42,572 रुपयापर्यंत जाऊ शकतो. आता लेवल 2 चं बघूयात. लेवल 2 पासून 7 पर्यंत हा पगार हळूहळू वाढत जातो. लेवल 4 चा मूळ पगार हा 25,500 रुपयांवरून जवळपास 49,000 रुपयापर्यंत पोहोचतो आणि एकूण मिळकत ही 67,000 रुपयापर्यंत जाते. त्या तुलनेमध्ये लेवल 7 मधील कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 44,900 रुपये असून फिटमेंट फॅक्टरनुसार ते थेट 86,208 रुपयापर्यंत पोहोचते. त्यात एचआरए टीए धरून एकूण पगार जवळपास 1.15 लाख रुपये इतका होऊ शकतो. अर्थातच अशा पातळीवर एनपीएस, सीजीएचएस आणि साधारणपणे आयकराची कपात करून त्यांचा निव्वळ हातात येणारा पगार 99,739 रुपयापर्यंत पोहोचू शकतो. हे सगळं पाहता 8वा वेतन आयोग लागू झाल्यास लाखो कर्मचाऱ्यांच्या घरात आर्थिक स्थैर्य वाढण्याची शक्यता आहे. वाढलेला पगार, वाढलेला एचआरए आणि इतर भत्ते मिळाल्याने त्यांना अधिक सुलभ आणि सन्माननीय जीवनशैली मिळू शकते. अर्थातच हे सगळं अजूनही अंदाजावर आधारित आहे आणि प्रत्यक्षात आयोग काय शिफारसी करतो हे खरं तर पाहायला पाहिजे. तरी सुद्धा या आकड्यातून हे स्पष्ट होते की केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारची आशा आणि अपेक्षा निर्माण झाली आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या मेहनतीचे योग्य चीज होईल आणि सरकारकडून त्यांना योग्य मोबदला मिळेल. डीए हा 8व्या आयोगामध्ये तो बेसिक मध्ये समाविष्ट होऊ शकतो, म्हणून ते 0% गृहीत धरलेला आहे. एचआरए हा एक्स शहरांसाठी 30%, वायझेड शहरांसाठी 20% किंवा 10% असेल. टीए फक्त टीपीटीए म्हणजे दिल्ली मुंबई सारख्या शहरांसाठी तो गृहीत धरलेला आहे. एनपीएस प्लस सीजीएचएस सुमारे 10 ते 12% कपात ही मानली जाईल. लेवल 7 साठी इन्कम टॅक्स गृहीत धरला तर 6,700 रुपये जास्त उत्पन्न असल्यामुळे तो गृहीत धरण्यात आलेला आहे. आता मूळ प्रश्न असा आहे की 8वा वेतन आयोग लागू कधी होणार, तर याचं उत्तर सध्या तरी इतकंच आहे की सरकारकडून कोणती अधिकृत सूचना नाही, पण अपेक्षा आहे की 2026च्या आसपास 7व्या वेतन आयोगाच्या दशक पूर्तीनंतर यावर निर्णय होईल. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.